बघा मी आणि अमोल भावा आपण चाललेलो मित्रांनो. तर आता इथं आपल्याला पुढे एक ब्रिज लागतो मित्रांनो. तर त्या ब्रिजपासून आपल्याला वर जायचं आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला आपला ब्रिज दाखवतो मित्रांनो. तर भावांनो बघा इथं आता सध्याला आपण ब्रिजच्या जवळ आलेलो लोकेशनला. तर दाखवतो तुम्हाला एक मिनिट मित्रांनो. तर बघा ह्या ही पकलपूरला जाणारा ब्रिज मित्रांनो. इकडं अकलूजला जातोय. तर बघा बघू शकतो तुम्ही पाठीमागचा ब्रिज. तर आता आपण चाललो आहे ब्रिजने मित्रांनो. तर पुढे आपल्या महादेवाच्या छोटंसं मंदिर लागते बेटाचं, सुप्रसिद्ध मंदिर आहे मित्रांनो. दाखवतो. तर मित्रांनो आता आपण फायनली वर हायवेच्या रस्त्याला आलेलो आहे. तर तुम्हाला आपलं गावाकडचं वातावरण कसं वाटतं मित्रांनो, काय नक्की कमेंट करा. अमोल भाऊ काय चाललंय? तर मित्रांनो खास आपण मंदिर बघण्यासाठी गाडी थांबवलेली आहे. तर बघा हे पाठीमागचं मंदिर आहे, दिसतंय का मित्रांनो? बघा बघा ते बरोबर आहे का तो ते पाठीमागचं मंदिर आहे मित्रांनो. आणि इकडं पण चंद्रभागा नदी मित्रांनो पाठीमागं तो तिकडच्या साईडनं आलेले. तर आता आपण गाडी बसून जाऊ मित्रांनो. तर तुम्हाला दाखवतो, बसा मग चला जात्या. तर व्हिडिओ स्किप न करता मित्रांनो तुम्ही कंटिन्यू बघा, तुम्हाला शिखर शिंगणापूरची जत्रा दाखवतो सगळी मित्रांनो. तर बघा फायनली मित्रांनो 18 किलोमीटर राहिलेलं आपलं शिखर शिंगणापूर. आपण जवळजवळ आलेलो आहे. तरी बघू शकता तुम्ही मागचा घाट वगैरे कसा आहे मित्रांनो बघा. तर इथून जवळजवळ 18 किलोमीटर राहिले बघा मित्रांनो. तर आता एक 15 किलोमीटर जातो आहे आपण तिथं. तर तिथं गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर भावांनो आपण चाललो होतो वरती देवाकडे. तर हा घाट आहे शिखर शिंगणापूरचा. भावांनो हा घाट आहे टोटल 5 किलोमीटरचा आहे. तर तुम्ही जर कधी या घाटामध्ये आला असाल तर नक्की कमेंट करून सांगा. भावांनो मला खरंच असं वाटलं नाही की मी बाबांनो एवढा घाटवर चढून जाईल म्हणून आणि देवांचे दर्शन होईल म्हणून. तर भावांनो या घाटावरती पण खूप गाड्या येत आहेत. असं मला वाटलं नव्हतं की एवढ्या खूप गाड्या येतील म्हणून. जेवढ्या गाड्या वर जात होत्या तेवढ्याच खाली येत होत्या भावांनो. खूप काही लोक या घाटातून चालत पण जात होते. तर घाट म्हणजे भावांनो तुम्हाला तर माहितीच आहे किती वळणदार वाकडा तिकडा रस्ता असतो ते. तर भावांनो आपण खूप गर्दीतून कसा तरी घाट रस्ता पार करून वरती आलो होतो. तर मला वाटलं इथेच कुठेतरी देवांचे मंदिर असेल. तर भावांनो आम्ही बाहेरल्या साईडला गाडी पार्क करून आम्ही 2 किलोमीटर वरती चालत गेलो होतो. तर भावांनो आम्ही शेवटी काय ना निर्णय घेतला, चालत तर चालतच जायचं. मग काय गेलो देवांपाशी. तर भावांनो आम्ही तिथे जाऊन तर फायनली दर्शन तर घेतलेच होते. तर भावांनो आता अमोल भाऊ म्हणला होता आपल्याला चला तर आता आपण खाली जाऊया. तर भावांनो मंदिरापासून खाली चालत जायचं म्हणजे ते काही सोपं नव्हतं बरं का. आपण जेवढ्या पायऱ्या वर चढून आलो तेवढंच आपल्याला खाली जायचं होतं बरं का अजून. तर भावांनो आपल्या अमोल भायला लागली होती तहान, त्यामुळे तो काय म्हणला चला खाली जाऊन आपण पाणी तर घेऊया थोडं थोडं. तसं तर भावांनो खाली यायचं म्हणजे काही सोपं नव्हतं. तर 2 किलोमीटर आपल्याला चालावंच लागणार होतं असं ना तसं. खाली येताना भावांनो अमोल भाईने खूप गडबड केली, त्यामुळे त्याचा पायरीवरून पाय घसरला. मी त्याला म्हणलो सावकाश चल सावकाश, आपल्याला काही गडबड नाही, कुठं जायचं नाही आपल्याला. मग भावांनो आपण फायनली आपल्या गाडीपाशी आलो.